नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेल आजच्या काही कालावधीपासून आपण पॉलिटी टेस्ट सिरीज जी काही सुरू केलेली आहे आणि पॉलिटी टेस्ट सिरीजच्या अंतर्गत आपण या ठिकाणी आज पाहतो 6 पॉलिटी टेस्ट पेपर जी काय ती विचार घेतलेली आहेत. या पॉलिटी टेस्ट पेपर 6च्या अंतर्गत आपण विभिन्न प्रकारच्या प्रश्नांची चर्चा घडून आणलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण पॉलिटी टेस्ट पेपर जो 7 आहे तो डिस्कशनसाठी घेणार आहोत. मला आशा आहे की या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजचा फायदा घेतलेला असावा आणि आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा प्रश्नातून ही टेस्ट सिरीज निश्चितच आपल्याला उपयोगाला ठरू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये मी साधारणपणे 20 प्रश्न दिलेले आहेत आणि आज पाहतो आपण 6 टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा 6 टेस्ट पेपरच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचं डिस्कशन घडून आणलेलं आहे. तर आज पुन्हा एकदा आपण पॉलिटी टेस्ट पेपर 7च्या माध्यमातून आणखीन काही प्रश्नांचं डिस्कशन जे काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहोत. सर्वांना हा पॉलिटी टेस्ट पेपर 7 जो आहे तो मी काल परवाच आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेला होता आणि या टेस्ट पेपर 7मध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या अगोदरच्याच प्रमाणे या ठिकाणी 20 प्रश्न जे काय ते देऊ केले होते. तर अशा या 20 प्रश्नांचं डिस्कशन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवून आणणार आहोत. तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता या ठिकाणी या 20 प्रश्नांचं डिस्कशन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवून घेऊया. तर या पॉलिटी टेस्ट पेपर 7मध्ये या ठिकाणी जो पहिला प्रश्न मी देऊ केला होता तो या प्रकारचा होता की विधान ए, स्थगन प्रस्ताव या संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. कारण आर, स्थगन प्रस्ताव पास किंवा मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही. आणि पर्याय दिले होते. पर्याय 1, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. पर्याय 3, ए बरोबर आहे पण आर चूक आहे. पर्याय 4, ए चूक आहे पण आर बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे आयोगाच्या माध्यमातून बहुतांश वेळा राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा गट ब गट क पूर्व किंवा मुख्य परीक्षा असो या विभिन्न परीक्षांमध्ये संसदीय तंत्राविषयीचे प्रश्न विचारले जातात. मग तो प्रश्न या ठिकाणी स्थगन प्रस्तावाविषयी विचारलेला असो, लक्षवेधी सूचनाविषयी विचारलेला असो किंवा प्रश्नोत्तराच्या तासाविषयी विचारलेला असो किंवा अर्ध्या तासाच्या चर्चेविषयी विचारलेला असो, अल्पकालीन चर्चेविषयी विचारला असो, अहवाल प्रत्यक्षक प्रस्तावाविषयी विचारलेला असो, अविश्वास ठरावाविषयी विचारलेला असो, अशा प्रत्येक बाबतीत या ठिकाणी प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. त्यामुळे संसदीय तंत्राविषयीचे प्रश्न आपली सहसा या ठिकाणी चुकत असतात. का तर आपली त्याची पूर्ण माहिती किंवा त्याची पूर्ण अभ्यासच असतो अशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो मुद्दाम मी संसदीय तंत्राच्या अनुषंगाने विचारलेला आहे. प्रश्नामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे विधान आणि दुसरं म्हणजे कारण. तर या ठिकाणी विधान ए काय आहे की स्थगन प्रस्ताव या तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही आणि कारण आर, स्थगन प्रस्ताव पास किंवा मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही. तर याच्या 2 विधानांचा किंवा विधान आणि कारणाचा विचार करता या ठिकाणी कोणतं उत्तर आपल्याला सांगता येईल खालील पर्यायातून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 2, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. आता असं का तर विधान एचा जर संदर्भ आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की स्थगन प्रस्ताव ह्या संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार मंत्रिपरिषद हे लोकसभेला उत्तरदायी असते किंवा जबाबदार असते आणि त्या कारणामुळे या ठिकाणी जर का मंत्रिपरिषद लोकसभेच्या स्तरावर जबाबदार असेल तर ऑब्व्हियसली राज्यसभेत त्याचा विचार करणं गरजेचं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्थगन प्रस्ताव हा तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. का तर या ठिकाणी मंत्रिपरिषद जी काही ती लोकसभेला जबाबदार असते किंवा उत्तरदायी असते. तर त्यामुळे स्थगन प्रस्ताव या संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. अविश्वास ठराव याही संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. तर त्यामुळे विधान ए कसं आहे, बरोबर आहे. कारण आर, स्थगन प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे किंवा पास झाल्यामुळे सरकार पडत नाही. तर कारण आर देखील बरोबर आहे की स्थगन प्रस्ताव मंजूर किंवा पास झाल्यामुळे सरकार पडत नाही. का तर या ठिकाणी एक प्रकारे स्थगन प्रस्ताव मंजूर किंवा स्वीकृत होणे ही सरकारची निंदा समजली जाते, सरकारची निंदा म्हणून या ठिकाणी ती विचार घेतली जाते. तर त्यामुळे स्थगन प्रस्ताव हा पास किंवा मंजूर होण्यामुळे सरकार पडतं असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे. पण या ठिकाणी कारण आरमध्ये काय म्हटलेलं आहे की स्थगन प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही हे विधान बरोबर आहे. पडत नाही असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, मात्र कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. कारण की कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण याकरता नाही आहे कारण की विधानाचं योग्य स्पष्टीकरण मी काय सांगितलेलं आहे की स्थगन प्रस्ताव हा संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत का केला जात नाही. कारण की एक प्रकारे आपल्याकडे मंत्रिपरिषद हे लोकसभेला जबाबदार असते, ती राज्यसभेला जबाबदार नसते आणि म्हणून स्थगन प्रस्तावाचा वापर या ठिकाणी राज्यसभेत केला जात नाही. तर त्यामुळे या ठिकाणी विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, मात्र कारण आर हे विधान एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. हे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आपल्याला स्पष्ट करता शिकेल. मित्रांनो, या प्रश्नातून थोडंसं विश्लेषण पुढे पाहूया की सामान्यतः सभागृह आपले कामकाज कार्यसूचीप्रमाणे म्हणजेच निश्चित केलेल्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेनुसार चालवत असते. सभागृहातील प्रश्न, पूरक प्रश्न,
ठराव इत्यादींच्या माध्यमातून चालणारे कामकाज बाजूला ठेवून एखादी गंभीर किंवा तातडीची बाब सरकारने ताबडतोब सभागृहात चर्चेला घेणे, यासाठी ज्या संसदीय तंत्राचा वापर केला जातो त्या तंत्राला स्थगन प्रस्ताव किंवा तहकुबीची सूचना असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर सभागृहाचं दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून एक प्रकारे एखादी गंभीर किंवा तातडीची बाब सरकारने ताबडतोब चर्चेला घ्यावी या हेतूने जो प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्याला स्थगन प्रस्ताव किंवा तहकूब सूचना असं देखील म्हटलं जातं. तर ही स्थगन प्रस्तावाची जी काही सूचना आहे ती अस्वीकृत झाल्याबरोबर, स्थगन प्रस्तावाची सूचना अस्वीकृत झाल्याबरोबर सभागृहातील बंद ठेवण्यात आलेले कामकाज लगेच सुरू करण्यात येते. जर का स्थगन प्रस्तावाबाबतची जी काही सूचना आहे ती अस्वीकृत जर झाली तर अस्वीकृत झाल्याबरोबर सभागृहातील बंद ठेवण्यात आलेलं जे काही कामकाज आहे ते लगेच सुरू करण्यात येतं. कारण की स्थगन प्रस्ताव या ठिकाणी मांडल्यानंतर सभागृहातलं कामकाज हे स्थगित होत असतं आणि स्थगित झाल्यामुळे या ठिकाणी एखाद्या गंभीर विषयावरती जी काही चर्चा आहे ती घडून आणणं आवश्यक असतं. पण जर का स्थगन प्रस्ताव सूचना ही अस्वीकृत झाली तर सभागृहातील बंद ठेवण्यात आलेलं कामकाज हे सुरू करण्यात येतं. तो जर स्वीकृत झाला म्हणजे सभागृहाच्या पातळीवर जर स्थगन प्रस्ताव स्वीकृत झाला तर ती सरकारची निंदा समजली जाते. आणखी स्थगन प्रस्तावाची चर्चा आणि चर्चेच्या अनुषंगाने हा प्रस्ताव जर स्वीकृत झाला तर ती सरकारची निंदा ठरते. स्थगन प्रस्तावाच्या स्वीकृतीमध्ये सरकारची निंदा अपेक्षित असल्यामुळे किंवा ध्वनित होत असल्यामुळे राज्यसभा या तंत्राचा मार्गाचा वापर अवलंबत नाही किंवा आपल्या सभागृहाच्या पातळीवर या ठिकाणी स्थगन प्रस्तावाचा विचार करत नाही. कारण की स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत सरकारची निंदा ध्वनित आहे, सरकारची निंदा या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यसभा या तंत्राचा वापर आपल्या सभागृहाच्या पातळीवर करत नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी स्थगन प्रस्तावाचा संबंध याही दृष्टिकोनातून सांगता शकेल की लोकसभेला सरकार उत्तरदायी आहे. त्यामुळे या ठिकाणी स्थगन प्रस्तावाचा विचार राज्यसभेच्या स्तरावर केला जात नाही, का तर त्यात सरकारची निंदा ध्वनित आहे. अविश्वास ठराव प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव या दोन्ही तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही. म्हणजे अविश्वास ठराव ज्या पद्धतीने या ठिकाणी एक प्रकारे या राज्यसभेत वापरला जात नाही, राज्यसभेत त्याचा विचार केला जात नाही, तसंच स्थगन प्रस्तावाचाही राज्यसभेत वापर केला जात नाही. अविश्वास ठराव मंजूर होण्यामुळे जरी सरकार पडत असलं तरी स्थगन प्रस्ताव मंजूर होण्याने सरकार पडत नाही. स्थगन प्रस्ताव मंजूर होणे ही सरकारची केवळ निंदा मानली जाते, त्यामुळे सरकार पडत नाही. तर एकंदरीत या सर्व दृष्टिकोनातून या स्थगन प्रस्तावाचा विचार जो काही तो आपल्याला करता येऊ शकतो. तर या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. खालीलपैकी कोणती समिती पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली होती? खालीलपैकी कोणती समिती ही पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली होती? पर्याय 1 बलवंतराव मेहता समिती, पर्याय 2 जी.व्ही.के. राव समिती, पर्याय 3 एल.एम. सिंघवी समिती आणि पर्याय 4 अशोक मेहता समिती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणती अशी समिती होती की जी पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेली होती? तर या ठिकाणी आपल्याला प्रथमदर्शनी उत्तर असं वाटणं साहजिक आहे की बलवंतराव मेहता समिती. पण एक लक्षात घ्या की आपल्याकडे जेवढ्या काही समित्या स्थापन झाल्या होत्या केंद्र स्तरावर पंचराज संस्थांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने, मग ती बलवंतराव मेहता समिती असू द्या किंवा अशोक मेहता समिती असू द्या, जी.व्ही.के. राव समिती असू द्या, एल.एम. सिंघवी समिती असू द्या किंवा पी.के. थोरात समिती असू द्या, तर या प्रत्येक समितीच्या स्थापनेचा कोणता ना कोणता हेतू होता, उद्देश होता. जर का ते आपल्याला उद्देश त्या समितीच्या स्थापनेची माहिती असतील तर आपण त्याचं योग्य उत्तर जे काही ते देऊ शकता. या ठिकाणी असं म्हटलेलं की खालीलपैकी कोणती समिती ही पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली होती? तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी अशोक मेहता समिती 1977 जी आहे की जी पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अशोक मेहता समिती. कशा अर्थाने हे आपण थोडंसं विस्ताराने पुढे पाहूया की पहा, सामुदायिक विकास कार्यक्रम किंवा सामूहिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार सेवा योजना या दोन्ही योजनांच्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी आणि त्या अधिक चांगल्या रीतीने कसे चालवता येऊ शकतील त्या चालवण्यासाठी त्याविषयीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे बलवंतराव मेहता समितीच्या स्थापनेचा हेतू काय होता? तर सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा विस्तार योजना या दोन्ही योजनांचं परीक्षण करणं, मूल्यमापन करणं आणि त्या अधिक चांगल्या रीतीने कशा चालवता येऊ शकतील, त्याविषयीच्या उपाययोजना कशा करता येऊ शकतील या हेतूने स्थापन करण्यात आलेली समिती होती बलवंतराव मेहता समिती. राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती होती जी.व्ही.के. राव समिती, की जी राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली होती. लोकशाही व विकासासाठी पंचराज संस्थांच्या मजबूतीकरणासाठीची समिती या हेतूने एल.एम. समितीची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे पहा की बलवंतराव मेहता समितीच्या स्थापनेचा हेतू वेगळा आहे, जी.व्ही.के. राव समितीच्या स्थापनेचा हेतू वेगळा आहे, एल.एम. सिंघवी समितीच्या स्थापनेचा हेतू वेगळा आहे. तसंच
अशोक मेहता समिती सुद्धा पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती होती असं म्हणायला जागा होती. म्हणजे प्रत्येक समितीच्या स्थापनेचा हेतू किंवा उद्देश जो काय तो वेगवेगळा होता आणि त्या उद्देशानेच ती समिती स्थापन करण्यात आली होती हे इथं म्हणायला जागा होते आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. खालील विधाने वाचा. अ. अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांद्वारे लोकसभा सदस्यांमधून नियुक्त केला जातो. ब. या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी व्यक्ती निरपवादपणे सत्ताधारी पक्षाची असते. कोणते विधान सत्य नाही? पर्याय 1 फक्त ब, पर्याय 2 फक्त अ, पर्याय 3 दोन्ही विधाने सत्य आणि पर्याय 4 दोन्ही विधाने असत्य. आपल्याला विचारले काय की कोणते विधान सत्य नाही? कोणतं विधान सत्य नाही म्हणजेच एक प्रकारे असत्य आहे. तर मग आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला दोन्ही विधानांविषयी एक्झॅक्टली माहिती असेल तरच त्याचं उत्तर आपण देऊ शकता. विचारला गेलेला प्रश्न अंदाज समितीविषयीचा की अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांद्वारे लोकसभा सदस्यांमधून नियुक्त केला जातो. तर हे विधान बरोबर आहे, सत्य आहे. आपल्याला विचारलं काय की कोणतं विधान सत्य नाही? मात्र अविधान मात्र सत्य आहे की अंदाज समितीचा अध्यक्ष हा लोकसभा अध्यक्षांद्वारे लोकसभा सदस्यांमधूनच नियुक्त केला जातो. कारण की अंदाज समितीचे सर्वच सदस्य हे लोकसभा सभागृहातूनच या ठिकाणी विचारात घेतले जातात आणि त्यामुळे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लोकसभा अध्यक्षांद्वारे लोकसभा सदस्यांमधून नियुक्त केला जातो हे म्हणणं बरोबर आहे. ज्या पद्धतीने लोकलेखा समिती किंवा सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य इन्व्हॉल्व असतात किंवा विचारात घेतले जातात, तसं अंदाज समितीमध्ये नसतं. अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभा सभागृहातील सदस्य हे सदस्य अंदाज समितीचे सदस्य म्हणून विचारात घेतले जातात. तर त्यामुळे अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांद्वारा लोकसभा सदस्यांमधून तो नियुक्त केला जातो असं म्हणणं बरोबर आहे. ब विधान या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी व्यक्ती निरपवादपणे सत्ताधारी पक्षाची असते. तर हे देखील विधान बरोबर आहे की या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी व्यक्ती ही सत्ताधारी पक्षाचीच असते हे म्हणणं बरोबर आहे. सत्ताधारी पक्षातूनच असणारा एखादा व्यक्ती या अध्यक्षपदी नियुक्त केला जातो लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून. तर त्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधाने सत्य आहेत आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने सत्य. पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने सत्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कशा पद्धतीने पुढे पाहूया. अंदाज समितीतील जे काही सदस्य असतात तर अंदाज समितीमध्ये ज्यातील सर्व 30 सदस्य हे लोकसभेतीलच असतात. जसं मी मागाशी म्हटलं की सर्व सदस्य जे 30 सदस्य आहेत की जे लोकसभेतीलच असतात. राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर प्रतिनिधित्व दिले जात नाही. कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. अंदाज समितीचा सदस्य हा कोणताही मंत्री बनू शकत नाही. लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभा सदस्यांमधूनच एकाची समितीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करतात आणि हा व्यक्ती निरपवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो. हा जो व्यक्ती आहे अध्यक्षपदी नियुक्त केला जाणारा हा सत्ताधारी पक्षाचा असतो. जर लोकसभेचा उपाध्यक्ष या समितीमध्ये निवडला गेला असेल, जर का लोकसभेचा उपाध्यक्ष या समितीमध्ये निवडला गेला असेल तर तोच या समितीच्या अध्यक्षपदी निवडला जातो. म्हणजे इन केस या ठिकाणी या अंदाज समितीमध्ये लोकसभेचा उपाध्यक्ष हा निवडला गेला असेल तर तोच या समितीच्या अध्यक्षपदी निवडला जातो. हे देखील आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर अशा या सर्व अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा प्रश्न. खालील विधाने वाचा. अ. भारतीय उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे. भारतीय उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे. ब. अमेरिकन उपराष्ट्रपतीप्रमाणे भारतीय उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. क. अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. ड. भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती हे नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. आणि ई. भारतीय घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही विशेष कार्य दिले नाही. त्यामुळे हे पद भारतात राजकीय सातत्यता कायम राखण्यासाठी निर्माण केले आहे. वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही? वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही? पर्याय 1 ब आणि ई, पर्याय 2 ब आणि क, पर्याय 3 फक्त ई, पर्याय 4 सर्व विधाने बरोबर. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा जो काही प्रश्न विचारला गेलेला आहे तो भारताच्या उपराष्ट्रपती आणि अमेरिकन उपराष्ट्रपती यांची तुलना वजा विधानं देऊन विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर त्यामुळे आपल्याला या संबंध विधानाविषयी पूर्ण माहिती असेल किंवा भारतीय उपराष्ट्रपतींची अमेरिकन उपराष्ट्रपती पदाशी तुलना करताना ती तुलना जी केलेली आहे ती योग्य पद्धतीने केलेली आहे का हे माहिती असेल तरच आपण याचं जे काही उत्तर आहे ते देऊ शकता.
तर या ठिकाणी विचारलं काय की वरीलपैकी कोणतं विधान अचूक नाही. अचूक नाही म्हणजे चुकीचं आहे. कोणतं विधान चुकीचं आहे. अचूक नाही याचा अर्थ काय, तर वरीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आणि विधान दिलेली आहेत अ, ब, क, ड, ई 5 विधानं आपल्याला दिलेली आहेत. तर या ठिकाणी सर्व विधाने जर आपण पुन्हा एकदा विचार घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी भारतीय उपराष्ट्रपती पद हे अमेरिकन उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे. ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे. अमेरिकन उपराष्ट्रपतीप्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. म्हणजे अमेरिकेमध्ये सिनेट या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून तिथले उपराष्ट्रपती जशी भूमिका पार पाडतात, तसेच भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडतात का, तर निश्चितपणे ब देखील विधान बरोबर आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. तर अमेरिकेमध्ये हे या ठिकाणी मान्य आहे किंवा अमेरिकेतल्या घटनेनुसार ती तरतूद मान्य आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं पद जर रिक्त झालं तर उपराष्ट्रपती तिथला उपराष्ट्रपती ह्या राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून भूमिका पार पाडतो. तर हे क देखील विधान बरोबर आहे अमेरिकन घटनेनुसार. मात्र भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत कार्य करतात. हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करतात किंवा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करतात. तर ड देखील विधान बरोबर आहे. म्हणजे अमेरिकन उपराष्ट्रपती हे उर्वरित कार्यासाठी कार्य करतात, मात्र भारताचे उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत. तर त्यामुळे दोन्हीमध्ये हा फरक आहे. मात्र या ठिकाणी अ आणि ब विधानामध्ये साम्यता आपल्याला पाहायला मिळते. आता राहिला ई विधानाचा संदर्भ. तर बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी ई विधानाबद्दल या ठिकाणी शंका वाटू शकते आणि त्यामुळे ई विधानाबद्दल असं वाटणं साहजिक आहे किंवा हे विधान चुकीचं आहे का, तर मित्रांनो तसं नाही आहे. ई विधान देखील बरोबर आहे की भारतीय घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतीही विशेष कार्य दिली नाही, त्यामुळे हे पद राजकीय सातत्यता कायम राखण्यासाठी निर्माण केले आहे, हे म्हणणं बरोबर आहे. कारण की उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतीही विशेष कार्य दिली नाही. कारण की उपराष्ट्रपतींची भूमिकाच मूळ भूमिका काय आहे, तर एक प्रकारे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनच त्यांची मूळ भूमिका आहे. उपराष्ट्रपती या पदाची वेगळी अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. ती कधी पाहायला मिळते, जर राष्ट्रपती पद काही कारणास्तव रिक्त झालं तरच या ठिकाणी कार्यवाहक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची वेगळी भूमिका पाहायला मिळते. मात्र उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून एक वेगळी भूमिका अशी काही नाही आहे. तर फक्त पदसिद्ध अध्यक्ष, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनच या ठिकाणी ती अधिकाधिक मूळ भूमिका आपल्याला सांगता येते. आणि म्हणून कोणतेही उपराष्ट्रपती विशेष कार्य दिलेले नाही आहे. त्यामुळे हे पद राजकीय सातत्यता म्हणजे कोणती, की राष्ट्रपती पद जर रिक्त झालं तर त्या कार्यवाहक राष्ट्रपती पदाची जी काही भूमिका उपराष्ट्रपतींना पार पाडायला लागते, ती राजकीय कंटिन्युटी जी आहे, सातत्यता जी आहे ती कायम राखण्यासाठीच निर्माण केलेलं हे पद आहे, असं या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. तर त्यामुळे सर्वच विधाने बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की सर्व विधाने बरोबर आहेत. कशा पद्धतीने, थोडक्यात आपण स्पष्टीकरण पुढे पाहूया की भारतीय घटनेत उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन घटनेतून घेतले आहे. यामुळे अमेरिकन उपराष्ट्रपती व भारताचे उपराष्ट्रपती या दोन्ही पदांमध्ये बरेचसे साम्य आहे. मात्र या दोन्ही उपराष्ट्रपती पदांमध्ये काही फरक देखील आहेत, की जसं मी आता या ठिकाणी पर्याय क्रमांक क आणि ड मध्ये उल्लेख केलेला आहे की उर्वरित कालावधीसाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून अमेरिकेत काम करतात, मात्र भारताचे उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत भूमिका पार पाडतात. तर त्यामुळे हा फरक सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, भले या दोन पदांमध्ये साम्य असलं तरी. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. विधान ए, UPSCच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित नसल्याने त्यांचे स्वातंत्र्य अबाधित असते. आणि कारण आर, UPSCच्या अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही. पर्याय 1, ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. पर्याय 3, ए बरोबर आहे पण आर चूक आहे. पर्याय 4, ए चूक आहे पण आर बरोबर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी विधान आणि कारणाकडे जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला योग्य उत्तर जे काय ते सहज पद्धतीने समजू शकेल. आता विधान काय दिलेलं आहे की UPSCच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित नसल्याने त्यांचे स्वातंत्र्य अबाधित असते. निश्चित नसल्याने हा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे. कारण की संघ लोकसेवकाच्या सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा कार्यकाल जो काय तो निश्चित असतो. वयाच्या 65 वर्षापर्यंत आणि 6 वर्ष जे अगोदर पूर्ण होईल त्याप्रमाणे तो कार्यकाल निश्चित असतो आणि त्यामुळेच त्यांचं स्वातंत्र्य हे अबाधित असतं असं म्हणणं योग्य आहे. पण या ठिकाणी निश्चित नसल्याने असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे.
कारण आर जे दिलेलं आहे की यूपीसीच्या अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही, तर कारण आर बरोबर आहे. त्यांच्या निपक्षपातीपणाचा किंवा निपक्ष भूमिकेचा विचार करता यूपीसीच्या अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही, हे त्यांच्या निपक्ष भूमिकेचा विचार करता हे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की ए चूक आहे पण आर बरोबर आहे. म्हणजे विधान चूक आहे पण कारण आर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की ए चूक आहे पण कारण आर बरोबर आहे. कशा पद्धतीने पाहूया पुढे. भारतीय घटनेच्या भाग 14 मध्ये या तिन्ही लोकसहयोगांची चर्चा केलेली आहे. मग संघ लोकसहयोग असेल, राज्य लोकसहयोग असेल, संयुक्त लोकसहयोग असेल, यांची चर्चा घटनेमध्ये भाग 14 मध्ये केलेली आहे. कलम 315 ते 323 अंतर्गत या तिन्ही लोकसहयोगांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग संघ लोकसहयोग असेल, राज्य लोकसहयोग असेल किंवा संयुक्त लोकसहयोग असेल. कलम 316 नुसार संघ लोकसहयोग आणि राज्य लोकसहयोग यांचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल निश्चित आहे. संघ लोकसहयोगाच्या सदस्य आणि अध्यक्षांचा कार्यकाल 6 वर्षे व वयाच्या 65 वर्षापर्यंत आणि राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत हा कार्यकाल विचार घेतला जातो. कलम 319 नुसार यूपीसीच्या अध्यक्ष सदस्यांना तसेच राज्य लोकसहयोगाच्याही अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर शासकीय नोकरी करता येत नाही. सेवानिवृत्तीनंतर त्यांना शासकीय नोकरी करता येत नाही. मात्र जी काही पुढे मी उल्लेख केलेला आहे तो सुद्धा आयोगाने परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भलेही या ठिकाणी संघ लोकसहयोगाच्या अध्यक्ष सदस्यांना किंवा राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष सदस्यांना शासकीय नोकरी करता येत नसली तरी या ठिकाणी काही अपवाद आपल्याला सांगता शकतील की जो अपवादांचा विचार पुढे मी स्पष्ट केलेला आहे की मात्र यूपीसीच्या सदस्याला यूपीसीचा वा संघ लोकसहयोगाचा वा राज्य लोकसहयोगाचा अध्यक्ष होता येते. म्हणजे संघ लोकसहयोगाच्या सदस्याला किंवा यूपीसीच्या सदस्याला यूपीसीचा वा एसपीसीचा म्हणजे राज्य लोकसहयोगाचा अध्यक्ष होता येतं. म्हणजे यूपीसीचा सदस्य हा यूपीसीचा अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडू शकतो सदस्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर, किंवा राज्य लोकसहयोगाचा अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडू शकतो. राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्षाला संघ लोकसहयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य होता येते. म्हणजे जो राज्य लोकसहयोगाचा अध्यक्ष आहे त्याला या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर त्या संघ लोकसहयोगाचा अध्यक्ष व सदस्य होता येतं. आणि राज्य लोकसहयोगाच्या सदस्याला सुद्धा संघ लोकसहयोगाचा अध्यक्ष, सदस्य अथवा अन्य राज्य लोकसहयोगाचा अध्यक्ष होता येतं. म्हणजे या ठिकाणी या अपवादांचा विचार करता किंवा अपवाद वगळता त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी शासकीय नोकरी करता येत नाही सेवानिवृत्तीनंतर, हे मात्र सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याला कोणती भूमिका पार पाडता येते सेवानिवृत्तीनंतर किंवा यूपीसीच्या सदस्याला सेवानिवृत्तीनंतर कोणती भूमिका पार पाडते, हा सर्व संदर्भ या ठिकाणी मी इथं दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी या सर्व गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. तर या ठिकाणी सर्व अर्थाने विचार केला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकारास स्थान नाही कारण ज्या अधिकारांचा समावेश घटनेत नाही पण ज्यांना नैसर्गिक अधिकार म्हणून ओळखले जाते त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही. भारतीय घटनेच्या 3ऱ्या भागात जे अधिकार मूलभूत अधिकारांतर्गत येतात त्यांनाच फक्त भारतीय घटना बांधील आहे. पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही, पर्याय 4 न अ न ब. मित्रांनो, ज्यांना हा प्रश्न समजला असेल त्यांनाच याचं उत्तर योग्य पद्धतीने देता येऊ शकेल. आता पहा की भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकारास स्थान नाही कारण, आता नैसर्गिक अधिकाराचा विचार तुम्ही मानवी हक्क या अर्थाने करू शकता, नैसर्गिक हक्क म्हणून या ठिकाणी करू शकता. तर इथं विचारलंय काय की भारतीय राज्यघटनेत मानवी हक्कास स्थान नाही किंवा नैसर्गिक हक्कास स्थान नाही, नैसर्गिक अधिकारास स्थान नाही कारण ज्या हक्कांचा किंवा अधिकारांचा समावेश घटनेत नाही पण ज्यांना नैसर्गिक हक्क म्हणून ओळखले जाते, नैसर्गिक अधिकार म्हणून ओळखले जाते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही. कारण की ज्या मानवी हक्कांचा किंवा ज्या नैसर्गिक अधिकारांचा समावेश घटनेतच केला गेलेला नाही आहे मूलभूत हक्कांतर्गत, तर त्या नैसर्गिक अधिकारांविषयी सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकतं का? देऊ शकत नाही. त्यांच्या अंमलबजावणीसाठी आदेश देऊ शकत नाही कारण की त्यांचा समावेश मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये केलेलाच नाही आहे. त्यामुळे अविधान कसं आहे तर अविधान बरोबर आहे कारण या अर्थाने. आणि ब विधान की भारतीय घटनेच्या 3ऱ्या भागात जे अधिकार किंवा हक्क मूलभूत अधिकारांतर्गत येतात त्यांनाच फक्त भारतीय घटना बांधील आहे. म्हणजे मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये ज्या काही मूलभूत हक्कांचा उल्लेख भाग 3 मध्ये केलेला आहे त्याच मूलभूत हक्कांपुरतंच भारतीय घटना बांधील आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही हक्कांच्या दृष्टीने किंवा नैसर्गिक हक्कांच्या दृष्टीने, नैसर्गिक अधिकाराच्या दृष्टीने भारतीय घटना बांधील नाही आहे. फक्त भाग 3 मध्ये जे काही या ठिकाणी मूलभूत हक्क प्रदान केले गेले आहेत त्यांनाच भारतीय घटना बांधील आहे.
म्हणून अ आणि ब दोन्ही कारणं या विधानाला लागू पडतात आणि म्हणून या ठिकाणी उत्तर प्रश्न सांगता येईल अ आणि ब दोन्ही, की भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकारात स्थान नाही. कारण तर अ ही कारण बरोबर आहे आणि ब ही कारण बरोबर आहे, म्हणून उत्तर प्रश्न सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही. कशा पद्धतीने थोडक्यात पाहूया पुढे. आता नैसर्गिक अधिकार किंवा हक्क म्हणजे काय, तर मानवी हक्क होय. जसं मी आता म्हटलं, सर्वच मानवी हक्कांचा विचार भारतीय घटनेत केलाय का, तर नाही केलेला. सर्वच मानवी हक्कांचा विचार भारतीय घटनेत मूलभूत हक्कांच्या माध्यमातून केला आहे असं नाहीये. परिणामी त्याविषयीचे आदेश सर्वोच्च न्यायालय देण्यास बांधील नाहीये. जसं की कामाचा हक्क, अपेक्षित जीवनस्तर, अभावापासून मुक्तता असे जे काही या ठिकाणी हक्क आहेत की जे मानवी हक्कामध्ये मोडतात, तर त्याविषयी सर्वोच्च न्यायालय आदेश देण्यास बांधील नाहीये. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय घटनेत समाविष्ट हक्कांपुरतेच आदेश देऊ शकते किंवा आदेश देण्यास बांधील आहे. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे घटनेत समाविष्ट जेवढे हक्क आहेत त्यांच्यापुरतंच आदेश देऊ शकते, इतर हक्कांच्या प्रश्नातून आदेश देऊ शकत नाही. त्याच हक्कांपुरते आदेश देण्यास ती बांधील आहे असं म्हणायला जागा होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, जेव्हा राज्यपाल विधेयक नाकारतात तेव्हा काय होते? जेव्हा राज्यपाल विधेयक नाकारतात तेव्हा काय होते? पर्याय 1, त्यांना पदच्युत केले जाते. पर्याय 2, विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात. पर्याय 3, विधेयक अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकतात. पर्याय 4, त्यांना ते राष्ट्रपतींकडे पाठवावे लागते. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो कलम 200च्या प्रश्नातून महत्त्वाचा आहे. कारण की कलम 200च्या अंतर्गत, भारतीय राज्यघटनेच्या कलम 200च्या अंतर्गत याबाबतची जी काही तरतूद आहे ती आपल्याला पाहायला मिळते, की राज्यपाल विधेयक जेव्हा नाकारतात तेव्हा काय होते, तर विधेयकाला नंतर ते मंजुरी देऊ शकतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नोत्तर आपल्याला सांगतील कलम 200च्या तरतुदीचा विचार करता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 मधील तरतुदीचा विचार करता उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2, विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात. म्हणजे राज्यपाल विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात असं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. कशा पद्धतीने, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 नुसार राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यपाल अनुमती किंवा मंजुरी देऊ शकतात किंवा मंजुरी देण्याचे रोखून ठेवू शकतात किंवा त्याला नाकारू शकतात. म्हणजेच ते त्या विधेयकाला नाकारू शकतात किंवा नाकारतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारात ते विधेयक राखून ठेवू शकतात. म्हणजे 3 पर्याय त्यांच्याकडे असतात कलम 200 नुसार, की राज्यपाल विधेयकाला मंजुरी देऊ शकतात किंवा मंजुरी देण्याचं रोखून ठेवू शकतात किंवा त्याला नाकारतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. मग आता पहा की या ठिकाणी जर का कलम 200 नुसार राज्यपाल ज्यावेळी विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक परत विधिमंडळाकडे पुनर्विचारात पाठवितात, म्हणजे ज्यावेळी राज्यपाल हे कलम 200 नुसार विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक परत विधिमंडळाकडे पुनर्विचारात पाठवितात, त्यावेळी राज्यपालांनी निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकाराचा वापर केलेला असतो. कोणत्या नकाराधिकाराचा, तर निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकाराचा वापर केलेला असतो. जर विधिमंडळाने ते विधेयक सुधारणेसह किंवा सुधारणेविना पुन्हा मंजूर केले आणि राज्यपालांकडे संमतीसाठी सादर केले, तर राज्यपालांना त्या विधेयकास मंजुरी देण्याचे रोखून ठेवता येणार नाही किंवा रोखून ठेवणार नाही अशी घटनेत तरतूद आहे. म्हणजे राज्यपालांना त्या विधेयकास मंजुरी द्यावीच लागते, नंतर त्या विधेयकास राज्यपालांना मंजुरी द्यावीच लागते. तर त्यामुळे या ठिकाणी जर का एखादं विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर करून सुधारणेसह किंवा सुधारणेविना राज्यपालांकडे संमतीसाठी पाठवलं असेल, तर राज्यपालांना त्या विधेयकास मंजुरी द्यावीच लागते. मंजुरी देण्याचे रोखून त्यांना ठेवता येणार नाहीये अशी घटनेत कलम 200 नुसार तरतूद आहे. एवढंच नव्हे तर राज्यपालांना धनविधेयकाबाबत निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकाराचा वापर करता येत नाही. त्या धनविधेयकाच्या बाबतीत राज्यपालांना असा नकाराधिकार प्राप्त नाहीये. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी राज्यपालांची कलम 200च्या दृष्टिकोनातून असणारी जी काही तरतूद आहे या विधेयकाच्या बाबतीची, ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या दृष्टिकोनातून नुकतंच आपल्याकडे एप्रिल महिन्यामध्ये 8 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तामिळनाडूमधल्या असणाऱ्या एकंदरीत राज्यपालांच्या दृष्टिकोनातून, आणि हा निर्णय कलम 200 आणि कलम 201 म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या नकाराधिकार दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा राहिलेला आहे. तर त्याही या ठिकाणी निर्णयाला विचारात घ्यायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ मी केलेला होता, केंद्र राज्य संबंध आणि तामिळनाडू सरकार, आणि त्याबरोबर कलम 200 आणि कलम 201 आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, असाही या ठिकाणी 2 व्हिडिओ जे काय तुम्ही केलेले होते ते निश्चित आपण पाहावे, की जेणेकरून कलम 200 आणि कलम 201च्या बाबतीत 8 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निर्णय दिलेला आहे याची आपल्याला आणखी विस्ताराने माहिती घेता येऊ शकेल. जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. खालीलपैकी कोणता किंवा कोणती व्यक्ती हे कोणत्याही घटक राज्याचा मुख्यमंत्री न होता भारताचा पंतप्रधान झाला किंवा झाले होता किंवा होते? अ पर्याय मोरारजी देसाई, ब चरणसिंग, क व्ही.पी. सिंग, ड चंद्रशेखर, ई पी.व्ही. नरसिंहराव. पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 अ, ब आणि ड, पर्याय 2 ब, क आणि ई,
पर्याय 3 केवळ ब आणि पर्याय 4 केवळ ड. मित्रांनो, आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला आहे की अशी कोणती व्यक्ती होते किंवा होते की जी घटक राज्याचा मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाले होते. अशी कोणती व्यक्ती आहे की जी या ठिकाणी घटक राज्याचा मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाले होते. आता आपल्याला हे माहिती असेल की अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या घटक राज्याच्या मुख्यमंत्री होत्या आणि नंतर भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या. हे जर माहिती असेल तर कोणती व्यक्ती अशी होती की जी मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाली होती हे लक्षात येऊ शकेल. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ ड. चंद्रशेखर. चंद्रशेखर हे असे पंतप्रधान होते की जे कोणत्याही घटक राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाले होते. मात्र मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही पी सिंग, पी व्ही नरसिंहराव हे कोणत्या ना कोणत्या घटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि नंतर ते भारताचे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते हे म्हणायला जाग होते. फक्त अपवाद आहे ते चंद्रशेखर हे पंतप्रधान आणि उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 केवळ ड. कशा पद्धतीने पहा की मी विस्तृत त्याचा उल्लेख इथे केलेला आहे की मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते 1952 ते 1956 या कालखंडात बॉम्बे स्टेटचे 1952 ते 56 या कालखंडात ते मुख्यमंत्री होते आणि नंतर 1977 ते 1979 या कालखंडात पंतप्रधान झाले होते भारताचे. चौधरी चरण सिंग मुख्यमंत्री होते 1967 ते 1968 1970 या कालखंडात उत्तर प्रदेशचे आणि नंतर 1979 ते 1980 या कालखंडात भारताचे पंतप्रधान झाले. व्ही पी सिंग हे सुद्धा 1980 ते 82 या कालखंडात मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे. नंतर 1991 ते 90 या कालखंडात भारताचे पंतप्रधान झाले. पी व्ही नरसिंहराव हे देखील मुख्यमंत्री होते 1971 ते 1973 या कालखंडात आंध्र प्रदेश या घटक राज्याचे आणि नंतर 1991 ते 1996 या कालखंडात भारताचे पंतप्रधान झाले. मात्र चंद्रशेखर हे अशी एक अपवादात्मक व्यक्ती होते की जे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी कार्यरत होते. कोणत्याही घटक राज्याचे मुख्यमंत्री ते नव्हते. तर 1990 ते 91 1 वर्षाच्या कालखंडासाठी चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान कार्यरत होते. ते कोणत्याही घटक राज्याचे मुख्यमंत्री आलेले नव्हते. तर या सर्व अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंद्रशेखर. जाऊया प्रश्न क्रमांक 9. छावणी मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाद्वारे नियुक्त केला जातो. छावणी मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोणाद्वारे नियुक्त केला जातो. पर्याय 1 छावणी मंडळाच्या अध्यक्षाद्वारे, पर्याय 2 संरक्षण मंत्रालयाच्या सचिवाद्वारे, पर्याय 3 राज्याच्या मुख्य सचिवाद्वारे आणि 4 भारताच्या राष्ट्रपतीद्वारे. मित्रांनो, या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 किंवा पर्याय 2 असं वाटू शकतं. पण एक लक्षात घ्या की छावणी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जी काही नियुक्ती आहे ती भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की छावणी मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा CEO हा भारताच्या राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग आता पहा की छावणी मंडळाचा हा जो काही CEO आहे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे की जो या ठिकाणी धोरणात्मक पातळीवर कार्य करत असतो किंवा एक प्रकारे या ठिकाणी प्रस्ताव किंवा धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनातून प्रशासकीय भूमिका पार पडत असतो. तर त्यामुळे अशा या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे झाली. ते कशा पद्धतीने पहा की छावणी मंडळ हा विषय संघसूचित विषय क्रमांक 3 असून छावणी मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. छावणी मंडळ हा विषय कोणत्या सूचीतला आहे तर संघसूचितला आहे. संघसूचितला विषय क्रमांक 3 आहे आणि अशा या छावणी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हा अधिकारी छावणी मंडळाच्या प्रस्ताव आणि धोरणांची अंमलबजावणी करत असतो. कारण की मुळातच हा छावणी मंडळाचा CEO हा प्रशासकीय भूमिका पार पडत असतो आणि प्रशासकीय भूमिकेमध्ये अंमलबजावणीची भूमिका महत्त्वाची असते आणि म्हणून छावणी मंडळाच्या प्रस्ताव आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनातून हा CEO भूमिका पार पडत असतो प्रशासकीय स्तरावर. तर या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र शासनाने प्राणी संधारण सुधारणा बिल 1995 ज्याला राष्ट्रपतींनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मान्यता दिली होती, हे बिल खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते. प्रश्न काय पहा, महाराष्ट्र शासनाने प्राणी संधारण सुधारणा बिल 1995 ज्याला राष्ट्रपतींनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मान्यता दिली होती, हे बिल खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते. पर्याय 1 बैल व सांड, पर्याय 2 गाय व वासरे, पर्याय 3 म्हैस व तिचे बछडे आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी हा प्रश्न जो का आहे तो आयोगाने मागे विचारला गेलेला आहे, पूर्व परीक्षेच्या स्तरावर विचारलेला होता आणि विशेष म्हणजे याचं उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांना समजलं नसेल का, तर या ठिकाणी याच्यामध्ये बैल व सांड याचाही उल्लेख आहे, गाय व वासऱ्याचाही उल्लेख आहे, म्हैस व तिचे बछडे याचाही उल्लेख आहे आणि यापैकी नाही. आणि साधारणपणे या ठिकाणी ज्यांची कत्तल केली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर गोहत्या बंदीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच अनुषंगाने गोवंश हत्या बंदी कायदा आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने केलेला होता.
तर त्या गोवंश हत्याबंदी कायद्यातील तरतुदीचा विचार करून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हैसूतीचे बछडे, ज्यांची कत्तल केली जाऊ शकते. या अर्थाने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हैसूतीची बछडे. कशा पद्धतीने पुढे पाहूया. महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण सुधारणा बिल 1995 हे प्रथम 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात मांडले होते. कारण की 1995 आपल्याकडे प्रथमतः शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आलं होतं मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली, आणि या सरकारच्या कालावधीमध्ये 1995 अंतर्गत प्रथमतः हे बिल जे काय आहे ते मांडलं गेलेलं होतं. नंतर जेव्हा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं, तेव्हा शिवसेना भाजप युतीचे सरकारनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत सत्तेवर आल्यानंतर हे सुधारणा बिल मांडलं. हे जे काही बिल आहे ते सुधारणा बिल मांडलं गेलं, ज्याला तत्कालीन राष्ट्रपतींनी 2015 मध्ये मान्यता दिली. आणि या कायद्याद्वारे महाराष्ट्रात गायींची व तिच्या वासरांची हत्या यावर बंदी आली. गायींची तिच्या वासरांच्या हत्या यावर बंदी आली. मात्र म्हैस व तिचे बछडे यांची कत्तल केली जाऊ शकते हे स्पष्ट केले गेले. या कायद्यानुसार गायी आणि वासरांची हत्या यावर बंदी घातली गेली. म्हणजे गोहत्या बंदी आणि गोवंश हत्या बंदी या दोन्ही दृष्टिकोनातून या कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मात्र कत्तल कोणाची केली जाऊ शकते तर म्हैस व तिचे बछडे यांची कत्तल केली जाऊ शकते हे या ठिकाणी याच्यात मान्य केलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी या कायद्यातील या सर्व गोष्टीचा संदर्भ विचार घेता उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3, म्हैस व तिचे बछडे. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्या प्रश्नांना पुढे आपण कंटिन्यू करूया. प्रश्न क्रमांक 11 पहा. खालीलपैकी कोणत्या घटनांनुसार केलेली तरतूद ही जानेवारी 2020 मध्ये झालेल्या 104व्या घटनावृत्तीमुळे रद्द झाली आहे? खालीलपैकी कोणत्या घटनावृत्तीनुसार केलेली तरतूद ही जानेवारी 2020 मध्ये झालेल्या 104व्या घटनावृत्तीमुळे रद्द झाली आहे? पर्याय 1 22वी घटनावृत्ती, पर्याय 2 26वी घटनावृत्ती, पर्याय 3 24वी घटनावृत्ती आणि पर्याय 4 23वी घटनावृत्ती. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 12 ह्या दोन्ही प्रश्नांचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 12 या दोन्ही प्रश्नांचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. आता प्रश्न क्रमांक 11चा जर विचार केला तर या ठिकाणी कोणत्या घटनावृत्तीनुसार केलेली तरतूद ही पुढे 104व्या घटनावृत्तीनुसार रद्द झाली आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 23वी घटनावृत्ती. 23वी घटनावृत्तीचा संबंध विधानसभेतील अँग्लो इंडियन सदस्याच्या नियुक्तीशी रिलेटेड आहे. राज्यपाल विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करू शकत होते, मात्र या ठिकाणी 104व्या घटनानुसार कलम 333 मधली ही जी काही तरतूद आहे ती रद्द केली गेलेली आहे आणि त्यामुळे आता राज्यपाल विधानसभेच्या स्तरावर अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करू शकत नाहीत.
हे या ठिकाणी 104व्या घटनानुसार स्पष्ट करता येईल. तर यामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 23वी घटनावस्ती. आता 12वा प्रश्न सुद्धा तशाच पद्धतीने विचार घेतला गेलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी असे कोणते कलम आहे की ज्यातील तरतूद ही 23व्या घटनानुसार निर्माण केली होती आणि तीच तरतूद पुढे जानेवारी 2020 मध्ये निरसित केली आहे, म्हणजेच रद्द केली आहे. तर अ पर्याय कलम 330, ब पर्याय कलम 333, क पर्याय कलम 331 आणि ड पर्याय कलम 332. आणि पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 केवळ ब, पर्याय 2 ब आणि क, पर्याय 3 अ, ब आणि क आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मागाशी जसं मी म्हटलं की कलम 333 मधली जी काही तरतूद आहे ती या ठिकाणी जानेवारी 2020 मध्ये निरसित केलेली आहे 104व्या घटनानुसार. तर त्यामुळे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 1 केवळ ब. पर्याय क्रमांक 1 केवळ ब. तर कशा पद्धतीने या ठिकाणी या 23व्या घटनावस्तीचा 104व्या घटनावस्तीशी संबंध आहे किंवा कलम 333चा 104व्या घटनावस्तीशी संबंध आहे ते पण आपण पाहूया. आणि त्याचबरोबर कलम 331 की ज्याचा संबंध लोकसभेतील अँग्लो सदस्यांच्या नियुक्तीशी जोडला येतो, तर त्याचाही या ठिकाणी कलम 104व्या घटनावस्तीशी नेमका संबंध कसा आहे या सर्व अंगाने जे काही विश्लेषण आहे ते पुढे आपण पाहूया. पहिल्या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आता पहा की अँग्लो इंडियन या समाजाचे लोकसभेमध्ये 2 सभासद आणि विधानसभेमध्ये 1 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद होती असं मी का म्हणतोय, कारण की 104व्या घटनेनुसार ही तरतूद आता निरसित केलेली आहे. तर कलम 331 नुसार लोकसभेतील अँग्लो इंडियन समाजाचे राष्ट्रपतींच्या द्वारे 2 जागांचं नॉमिनेशन केले जात असे आणि कलम 333 नुसार घटक राज्यांच्या विधानसभातील अँग्लो इंडियन समाजाचे राज्यपालांद्वारे एका जागेचे नामनिर्देशन केले जात असे. पण हे जे काही एका जागेचं नामनिर्देशन केलं जात होतं राज्यपालांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये, तर ही याबाबतची तरतूद जी आहे कलम 333 मध्ये जी काही तरतूद आहे ती 1969च्या 23व्या घटनावस्तीद्वारा केलेली तरतूद आहे. 1969च्या 23व्या घटनानुसार ही तरतूद केली गेलेली होती की घटक राज्यांच्या विधानसभातील अँग्लो इंडियन समाजाचे राज्यपालांद्वारे एका जागेचं नामनिर्देशन. या दोन्ही तरतुदी आता जानेवारी 2020 मध्ये 104व्या घटनावस्तीद्वारा निरसित म्हणजेच रद्द झाल्या आहेत, रद्द केल्या गेलेल्या आहेत. 23व्या घटनावस्ती होण्याआधीचा मजकूर जर का आपण हे लक्षात घ्यायचं असेल की 23व्या घटनावस्ती होण्याच्या आधीचा संदर्भ काय होता विधानसभेमधील अँग्लो इंडियन सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा, तर तो संदर्भ असा होता की 23व्या घटनावस्ती होण्याआधीचा मजकूर अशा प्रकारे घटनेमध्ये नमूद होता की विधानसभेत राज्यपाल समुचित वाटतील तितके त्या अँग्लो इंडियन समाजाचे सदस्य नामनिर्देशित करतील. 23व्या घटनेनुसार मर्यादा किती आली, एका जागेचं नामनिर्देशन करण्याची मर्यादा आली. पण 23वी घटनावस्ती होण्याआधीचा मजकूर घटनेमध्ये काय होता, तर विधानसभेत राज्यपाल समुचित वाटतील किंवा योग्य वाटतील तितके अँग्लो इंडियन समाजाचे सदस्य नामनिर्देशित करतील. म्हणजे कोणतीही मर्यादा नव्हती, कोणतंही बंधन नव्हतं या सदस्यांच्या नामनिर्देशनासाठीचं. मात्र आता 104व्या घटनावस्तीनुसार 2020 मध्ये या दोन्ही अँग्लो इंडियन सदस्यांच्या बाबतीतची जी काही तरतूद आहे ती नष्ट झालेली आहे किंवा निरसित केलेली आहे. मग ते लोकसभेमधलं अँग्लो इंडियन सदस्यांचं नामनिर्देशन असेल किंवा विधानसभेतलं अँग्लो इंडियन सदस्यांचं नामनिर्देशन असेल. तर त्यामुळे 104वी घटनावस्ती 2020ची आणि कलम 333 आणि 23वी घटनावस्ती यांचा एकमेकाशी असणारा जो संबंध आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. कोणत्या घटनावस्तीने लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांची संख्या 2026 पर्यंत लॉक केली आहे? पर्याय आहे 87वी घटनावस्ती, पर्याय 2 84वी घटनावस्ती, पर्याय 3 86वी घटनावस्ती आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो या ठिकाणी स्ट्रेटफॉर्ड प्रश्न आहे. घटनावस्तीविषयी विचारलेला प्रश्न आहे की कोणत्या घटनावस्तीने लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहांमधील जागांची संख्या 2026 पर्यंत लॉक केली आहे? तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 84वी घटनावस्ती. तर आहे पर्याय क्रमांक 2 84वी घटनावस्ती. कशा पद्धतीने, तर 84वी घटनावस्ती 2001 मध्ये घडून आलेली आहे. 84वी घटनावस्ती अधिनियम 2001 द्वारा पुढील 25 वर्षापर्यंत म्हणजे 2001 नंतर 25 वर्षापर्यंत म्हणजेच ऑब्व्हियसली 2026 पर्यंत पुढील 25 वर्षापर्यंत म्हणजे वर्ष 2026 पर्यंत लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही हे निर्धारित केले गेलेलं आहे. कोणत्या घटनानुसार? 84व्या घटनानुसार हे निर्धारित केले गेलं होतं की 2026 पर्यंत लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही हे निर्धारित केलं गेलं. या आधी म्हणजे 2001च्या आधी 42व्या घटनावस्तीद्वारा लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये 2001 पर्यंत कोणताही फेरबदल होणार नाही असं निश्चित केलं होतं. म्हणजे 84वी घटनावस्ती होण्याआधी किंवा 2001च्या आधी असं निश्चित केलं गेलं होतं 42व्या घटनानुसार की लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये 2001 पर्यंत कोणताही फेरबदल होणार नाही आणि ही मर्यादा 2026 पर्यंत 84व्या घटनावस्तीद्वारा वाढवली गेली आहे. एवढंच नव्हे तर या 84व्या घटनावस्तीद्वारा
हेही निश्चित केले गेलेलं आहे की घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण, घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर केले जावे. घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण हे 1991च्या जनगणनेच्या आधारावर केलं जावं. याआधी हे निर्धारण 1971च्या जनगणनेच्या आधारावर केलं जात होतं. म्हणजे या ठिकाणी 1991च्या जनगणनेच्या आधार घेण्याच्या आधी 1971च्या जनगणनेच्या आधार घेऊन हे निर्धारण केलं जात होतं घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं. तर त्यामुळे 84व्या घटनासुधारात 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या. एक तर 2026 पर्यंत दोन्ही सभागृहांमधील जागांचं फेरबदल होणार नाही हे निश्चित केलं गेलं आणि घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर केलं जावं हेही निश्चित केलं होतं 84व्या घटनासुधारा. तर त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही तरतुदी 84व्या घटनासुधारानुसार आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तसंच या ठिकाणी 14वा प्रश्न मी तुम्हाला जो विचारलेला आहे तो कुठे ना कुठे 84व्या घटनासुधाराशी सुद्धा संबंधित आहे. कसा तो पहा की कोणत्या घटनासुधाद्वारे घटनेच्या कलम 81(3) मधील खंड 2 मध्ये 1991च्या जागी 2001 असे नमूद केले आहे. कोणत्या घटनासुधाद्वारा घटनेच्या कलम 81(3) मधील खंड 2 मध्ये 1991च्या जागी 2001 असे नमूद केले आहे. पर्याय 1 84वी घटनासुधी, पर्याय 2 19वी घटनासुधी, पर्याय 3 87वी घटनासुधी आणि पर्याय 4 91वी घटनासुधी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87वी घटनासुधी. कारण की एक लक्षात घ्या की 84व्या घटनासुधीद्वारा जी तरतूद केली होती की 1991च्या जनगणनेच्या आधारावर क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण केलं जावं, तर ती तरतूद या ठिकाणी बदलली गेली 87वी घटनासुधीद्वारा आणि ती केली गेली 2001 जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात यावं हे क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण. आणि म्हणून या ठिकाणी 87वी घटनासुधीचा संबंध हा 84वी घटनासुधीशी आपल्याला जोडता येतो. कशा पद्धतीने पहा की 87वी घटनासुधी 2003 मध्ये घडलेली होती. घटक राज्यातील लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर जे 84व्या घटनासुधीनुसार करण्याचं ठरवलेलं होतं ते न करता 2001च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणजे 1991च्या ऐवजी 2001च्या जनगणनेच्या आधारावर ते निश्चित करण्यात यावं हे 87व्या घटनासुधीद्वारा निश्चित केलं गेलेलं आहे. कशाबाबतचं निर्धारण तर क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण हे 1991च्या जनगणनेच्या आधारावर न करता 2001च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात आलेलं आहे 87वी घटनासुधारा. आणि म्हणून या ठिकाणी 87वी घटनासुधारा घटनेच्या कलम 81(3) खंड 2 मधील तरतूद 1991च्या ऐवजी 2001 असे नमूद केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर घटनेच्या कलम 170(3) मध्ये देखील ही तरतूद बदलली गेलेली आहे. 170(3) मध्ये खंड 2 मध्ये 1991च्या जागी 2001 असं नमूद केलेलं आहे. म्हणजे विधानसभेच्या स्तरावर सुद्धा हा बदल केला गेलेला आहे, लोकसभेच्या स्तरावर सुद्धा तो बदल केलेला आहे. आणि म्हणून 87वी घटनासुधीचा संबंध हा कलम 81(3) मध्ये पण जोडता येतो आणि कलम 170(3) मध्ये पण जोडता येतो. तर त्यामुळे दोन्ही कलमांच्या अनुषंगाने हे बदल जे काय आहेत ते केले गेलेले आहेत 87वी घटनासुधारा की ज्यामध्ये 1991च्या जनगणनेच्या आधाराऐवजी 2001च्या जनगणनेचा आधार क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण करण्याचा निर्णय केला गेलेला आहे. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी असे कोणते संसदीय तंत्र आहे की जे विधिवत निर्धारित केलेले नाही. खालीलपैकी असे कोणते संसदीय तंत्र आहे की जे विधिवत निर्धारित केलेले नाही. पर्याय 1 प्रश्नकाळ, पर्याय 2 शून्यकाळ, पर्याय 3 अर्ध्या तासाची चर्चा आणि पर्याय 4 अल्पकालीन चर्चा. तर मित्रांनो विचारलंय काय की कोणतं असं संसदीय तंत्र आहे की जे विधिवत निर्धारित केलेलं नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थाने संसदीय नियमावलीमध्ये ज्याचा उल्लेख नाही, वैधानिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा संसदीय नियमांच्या स्तरावर म्हणा, ज्या तंत्राचा संसदीय नियमावलीमध्ये उल्लेख नाही असं कोणतं तंत्र आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2 शून्यकाळ किंवा 0 बेस आवर, शून्य प्रस्ताव असं त्याला आपण म्हणतो शकतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शून्यकाळ. कशा पद्धतीने पहा 0 तास किंवा 0 प्रहर शून्यकाळ. दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तराचा तास संपण्याच्या वेळेला 0 तास असं म्हणतात. कारण की 11 ते 12 या वेळेमध्ये आपल्याकडे प्रश्नोत्तराचा तास चालतो आणि दुपारी 12 वाजता हा शून्यकाळ सुरू होतो. आणि म्हणून दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तराचा तास संपण्याच्या वेळेला 0 तास असं म्हणतात. हा तास दुपारी 12 वाजता सुरू होतो आणि दुपारी 1 वाजेपर्यंत म्हणजे सभागृहाच्या जेवणाच्या सुट्टीपर्यंत सुरू असतो. संसदीय नियमावलीमध्ये 0 तासाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे 0 तास ही एक नियमबाह्य गोष्ट आहे आणि म्हणूनच या ठिकाणी याचा विधिवत कुठेही उल्लेख नाही आहे. या तासात परवानगीशिवाय किंवा पूर्वसूचनेशिवाय प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे सभागृहाचा अमूल्य वेळ खर्च होतो. सभागृहाच्या अन्य वैधानिक वित्तीय अशा नियमित कामकाजाच्या वेळेवर या 0 तासामुळे आक्रमण होतं
अशी याच्यावर टीका केली जाते. 0 तास हे तंत्र आता भारतीय संसदीय प्रणालीत एक प्रथा म्हणून स्थिरावलेलं आहे. संसदीय नियमावलीमध्ये याचा नियम या दृष्टिकोनातून उल्लेख नाहीये. नियमबाह्य गोष्ट म्हणून या ठिकाणी याचा विचार केला जातो. मात्र 0 तास हे तंत्र आता भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये एक प्रथा म्हणून या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. एक प्रथा म्हणून, नियम म्हणून नाहीये. एवढंच नव्हे तर 1960 ते 70च्या दशकात कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीचे सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडवायची प्रथा सुरू झाली आणि 0 तास किंवा शून्यकाळ ही प्रथा भारताच्या संसदीय कार्यपद्धतीमध्ये 1962 पासून अस्तित्वात आहे. मित्रांनो, याच्याही बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारला की 0 प्रहर किंवा 0 तास ही प्रथा भारताच्या संसदीय कार्यपद्धतीमध्ये केव्हापासून अस्तित्वात आहे, तर 1962 पासून ती अस्तित्वात आहे. 1960 ते 70च्या दशकात याचा विचार आपल्याकडे सभागृहाच्या पातळीवर प्रथा म्हणून सुरू झालेला होता. तर 1962 पासून ही प्रथा आपल्याकडे अस्तित्वात आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16. कोणतीही अनुदानार्थ मागणी डॅशची शिफारस असल्याखेरीज करता येणार नाही. कोणतीही अनुदानार्थ मागणी डॅशची शिफारस असल्याखेरीज करता येणार नाही. पर्याय 1 वित्तमंत्री, पर्याय 2 पंतप्रधान, पर्याय 3 राष्ट्रपती, पर्याय 4 कॅग. तर मित्रांनो, या ठिकाणी जर का आपल्याला याचं एक्झॅक्ट उत्तर माहीत असेल तरच आपण याचं उत्तर देऊ शकता. एक लक्षात घ्या की घटनेमध्ये कलम 113(3) नुसार याबाबतची तरतूद केलेली आहे आणि मग कलम 113(3) मधील तरतुदीचा विचार करता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. की कोणतीही अनुदानात मागणी ही राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज करता येणार नाही आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. कशा पद्धतीने पहा की कलम 113(3) नुसार राष्ट्रपतीची शिफारस असल्याशिवाय कोणतीही अनुदानाची मागणी करता येत नाही. राष्ट्रपतीची शिफारस असल्याशिवाय कोणतीही अनुदानाची मागणी करता येत नाही कलम 113(3) नुसार, घटनेतील या तरतुदीनुसार. जाऊया प्रश्न क्रमांक 17. संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार कोणाद्वारे केला जातो. संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार कोणाद्वारे केला जातो. पर्याय 1 राष्ट्रपती, पर्याय 2 पंतप्रधान, पर्याय 3 संसद आणि पर्याय 4 कर्मचारी मंत्रालय. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारताच्या घटनेमध्ये अनेक संस्थात्मक पातळीवर विचार केला. ज्या काही घटनात्मक संस्था आहेत, मग ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असो किंवा कॅग सारखी संस्था असो किंवा संघ लोकसेवक असो, राज्य लोकसेवक असो, अशा अनेक ज्या काही घटनात्मक संस्था आहेत की ज्यांच्या बाबतीतच्या कार्याचा विस्तार असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींच्या बाबतीतचा फेरबदल असेल तर त्याबाबतचे अधिकार जे काय आहेत ते या ठिकाणी संसदेकडे विचार घेतले गेलेले आहेत. घटकराज्य स्तरावर विचार केला तर त्याबाबतचा संदर्भ आपण घटकराज्य विधिमंडळाच्या प्रश्नात सांगू शकतो. मात्र केंद्र स्तरावर विचार केला त्याचा संबंध आपण या ठिकाणी संसदेच्या प्रश्नात सांगू शकतो. म्हणून उत्तर या ठिकाणी सांगता येईल की संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार हा संसदेद्वारा केला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसद. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 संसद. कशा पद्धतीने पहा पुढे. घटनेच्या कलम 321 नुसार काय उल्लेख आहे की लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार. कलम 321चा शीर्षक काय आहे घटनेमध्ये की लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार. तर घटनेतील कलम 321 नुसार संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार हा संसदेद्वारा केला जातो. संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार हा संसदेद्वारा केला जातो. संसदेकडे तो अधिकार दिला गेलेला आहे. कलम 321 नुसार संसद कायद्याद्वारे संघ लोकसेवकाचे कार्यक्षेत्र वाढवू शकते व आयोगाने अतिरिक्त कार्य पार पाडण्यासाठी तरतूद करू शकते. म्हणजे संघ लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार ते करू शकते, कार्यक्षेत्र वाढवू शकते आणि आयोगाने संघ लोकसेवकाने अतिरिक्त कार्य पार पाडण्यासाठी तरतूद करू शकते. कोण? संसद. आणि घटकराज्य स्तरावर विचार केला तर कलम 321 नुसारच तरतूद अशी आहे की राज्य विधिमंडळ हे कायद्याद्वारे राज्य लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार करू शकते, कार्यक्षेत्र वाढवू शकते आणि आयोगाने अतिरिक्त कार्य पार पाडण्यासाठी तरतूद करू शकते. म्हणजे घटकराज्य स्तरावर हा अधिकार कोणाकडे आहे तर राज्य विधिमंडळाकडे आहे आणि म्हणून राज्य विधिमंडळ हे राज्य लोकसेवकाच्या कार्याचा विस्तार करू शकते, कार्यक्षेत्र वाढवू शकते आणि आयोगाने म्हणजेच राज्य लोकसेवकाने अतिरिक्त कार्य पार पाडण्यासाठी तरतूद करू शकते. तर या सर्व अर्थाने उत्तर सांगते पर्याय क्रमांक 3 संसद. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत घटकराज्याचा मुख्यमंत्री मतदान करण्यास पात्र राहत नाही जेव्हा. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत घटकराज्याचा मुख्यमंत्री मतदान करण्यास पात्र राहत नाही जेव्हा. पर्याय 1 तो स्वतः उमेदवार असेल तर. पर्याय 2 त्याची विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे राहिले असेल तर. पर्याय 3 तो विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर. आणि पर्याय 4 जर तो कार्यवाहक काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत असेल तर. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या अंतर्गत जे निर्वाचक मंडळ किंवा इलेक्टोरल कॉलेज असतं की ज्यामध्ये राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचं मिळून ते राष्ट्रपतीचं निर्वाचक मंडळ तयार होतं, इलेक्टोरल कॉलेज तयार होतं. आणि म्हणून या ठिकाणी या निर्वाचक मंडळाचा विचार करता
आपण जर या पर्यायांशी तुलना जर त्याची केली तर आपलं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की पर्याय क्रमांक 3 की तो विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत घटकराज्याचा मुख्यमंत्री मतदान करण्यास पात्र याकरता राहत नाही जेव्हा तो विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच विधान परिषदेचा सदस्य असेल तर. कारण की विधान परिषद सदस्यांना राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळामध्ये स्थान नाहीये किंवा ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. मतदान करू शकणारे किंवा निर्वाचक मंडळामध्ये स्थान असणारे सदस्य कोणते आहेत तर राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात. आणि म्हणून विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच विधान परिषदेचा सदस्य जर का मुख्यमंत्री असेल तर त्याला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यास तो पात्र राहत नाही. आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 तो विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर. कशा पद्धतीने पापडे मुख्यमंत्री हा जर विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषदेचा सदस्य असेल तर त्याला राष्ट्रपतीच्या निर्वाचन प्रक्रियेत मतदान करता येत नाही. याकरता का तर या निवडणुकीत निर्वाचक मंडळामध्ये राज्यसभा, लोकसभा, विधानसभा या सभागृहातील निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. इतर जे काही नामनिश्चित सदस्य असतात म्हणजे लोकसभेतील नामनिश्चित सदस्य असतील 89 सदस्य किंवा राज्यसभेतील नामनिश्चित सदस्य असतील 12 सदस्य किंवा विधानसभेतील या ठिकाणी नामनिश्चित सदस्य असतील किंवा विधान परिषदेचे असणारे जे काही सदस्य असतील त्यांना या ठिकाणी या निर्वाचक मंडळामध्ये स्थान नसतं. आणि म्हणून या ठिकाणी विधान परिषदेचा सदस्य हा राष्ट्रपतीच्या निर्वाचक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकत नाही. तर या अर्थाने कोणाचा निर्वाचक मंडळामध्ये समावेश असतो आणि कोणाचा निर्वाचक मंडळामध्ये समावेश नसतो हे जर माहिती असेल तर आपल्याला त्याचं योग्य उत्तर देता येऊ शकेल. जाऊया प्रश्न क्रमांक 19. अखिल भारतीय सेवेतील IAS, IPS, IFS या सर्व सेवा समाप्त करण्याची शिफारस कोणी केली होती? अखिल भारतीय सेवेतील IAS, IPS, IFS या सर्व सेवा समाप्त करण्याची शिफारस कोणी केली होती? पर्याय 1 आर्य सरकारी आयोग, पर्याय 2 काकासाहेब कालेलकर आयोग, पर्याय 3 खेर आयोग आणि पर्याय 4 डॉक्टर VP राजमन्नार आयोग. तर मित्रांनो आपल्याकडे केंद्राच्या संबंधांच्या दृष्टीतून अनेक आयोगांची स्थापना झालेली होती. मग त्यामध्ये सरकारी आयोग असेल, पुंछ आयोग असेल किंवा एक प्रकारे राजमन्नार कमिशन असेल. तर या केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीतून विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर त्यामुळे या ठिकाणी त्याच अनुषंगाने उत्तर आपलं असणं अपेक्षित आहे. तर अखिल भारतीय सेवेतील IAS, IPS, IFS या सर्व सेवा समाप्त करण्याची शिफारस कोणी केली होती? तर ती केली होती VP राजमन्नार आयोगाने. VP राजमन्नार आयोगाने या ठिकाणी या सेवा समाप्त करण्याची शिफारस केली होती. सरकारी आयोगाचा इथं संबंध सांगता शकत नाही. उलट सरकारी आयोगाने अखिल भारतीय सेवा नव्याने आणखी स्थापन करण्यात याव्यात, नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्यात यावी असा उल्लेख आपल्या शिफारशीमध्ये केलेला आहे. पण VP राजमन्नार आयोगाने या सेवा समाप्त करण्याची शिफारस केली होती असं म्हटलेलं होतं. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 VP राजमन्नार आयोग. कशा पद्धतीने पहा की 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने केंद्राच्या संबंधांची समीक्षा करण्यासाठी स्थापन केलेल्या डॉक्टर VP राजमन्नार आयोगाने सर्व अखिल भारतीय सेवा म्हणजेच IAS, IPS, IFS समाप्त करण्याची शिफारस केली होती. याशिवाय या आयोगाने एका आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी. कलम 356, 357, 365 या राष्ट्रपतींची शासनाशी संबंधित तरतुदी पूर्णतः समाप्त कराव्यात. संघसूची व समवर्ती सूची या दोन्ही सूचीतील काही विषयांना राज्यसूचीमध्ये हस्तांतरित केले जावे. घटक राज्यांना शेषाधिकार, उर्वरित अधिकार प्रदान करण्यात यावेत अशा अनेक शिफारशी केल्या होत्या. आणि या आयोगाने आपला अहवाल 1971 मध्ये तामिळनाडू सरकारला सोपविला होता. मात्र केंद्र सरकारने या आयोगाची शिफारशींना पूर्णपणे फेटाळले होते. का फेटाळले होते? कारण की या राजमन्नार कमिशनने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यातल्या बहुतांश शिफारशी या केंद्र सरकारच्या विरोधी जाणाऱ्या होत्या. किंबहुना आपलं जे काही संघराज्याचं स्वरूप आहे, एकात्म संघराज्याचं स्वरूप की ज्यामध्ये केंद्राला जास्तीत जास्त अधिकार आपल्याला पाहायला मिळतात, तर या एकात्म संघराज्याच्या स्वरूपाला कुठेतरी विरोध करणाऱ्या या राजमन्नार कमिशनच्या शिफारशी होत्या. आणि म्हणूनच या ठिकाणी केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशींना पूर्णपणे फेटाळलं होतं. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवा आपण या ठिकाणी की तामिळनाडू सरकारने जसं 1969 मध्ये हा राजमन्नार कमिशन स्थापन केलं होतं केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी, तसंच 2025 मध्ये आत्ताच्या तामिळनाडू सरकारने MK स्टॅलिन सरकारने 2025 मध्ये केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची उच्चस्तरीय समिती सुद्धा स्थापन केली आहे. सध्याच्या MK स्टॅलिन सरकारने तामिळनाडूमध्ये 2025 अंतर्गत केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती सुद्धा स्थापन केली आहे. म्हणजे राजमन्नार कमिशन नंतर या ठिकाणी या सध्याच्या सरकारने सुद्धा कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली ही या ठिकाणी केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्याही दृष्टीने करंट अफेअरच्या बाबतीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्याबाबतची अधिक माहिती हवी असेल किंवा पाहिजे असेल तर आपल्या YouTube चॅनलवर केंद्राचे संबंध आणि तामिळनाडू सरकार या नावाचं लेक्चर मी या ठिकाणी
अपलोड केलेले आहे ते आपण निश्चितपणे पाहावं. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 खालील विधाने वाचा. अमेरिकेमध्ये संघीय संविधानाबरोबर प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असं संविधान आहे. ब भारतामध्ये संघ आणि घटक राज्यांचे एकच संविधान आहे. क अमेरिकेमध्ये क्वासी फेडरेशन आहे. ड भारतामध्ये रिअल फेडरेशन आहे. कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने सत्य नाही किंवा नाहीत. कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने सत्य नाहीत. पर्याय 1 अ आणि क, पर्याय 2 ब आणि ड, पर्याय 3 क आणि ड, पर्याय 4 अ आणि ब. आपल्याला विचारले कोणते विधान सत्य नाही किंवा नाहीत, म्हणजे चूक आहेत, असत्य आहेत. मग आता पहा की अमेरिकेमध्ये संघीय संविधानाबरोबर प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असं संविधान आहे. तर अमेरिकेमध्ये दुहेरी संविधानाची पद्धत स्वीकारलेली आहे, दुहेरी राज्यघटनेचं स्वरूप स्वीकारलेलं आहे, त्यामुळे अविधान बरोबर आहे. ब भारतामध्ये संघ आणि घटक राज्यांचं एकच संविधान आहे, कारण की भारतामध्ये एकच राज्यघटना स्वीकारलेली आहे, एकच संविधान आहे, त्यामुळे ब देखील विधान बरोबर आहे. क अमेरिकेमध्ये क्वासी फेडरेशन आहे. तर एक लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये क्वासी फेडरेशन नाही आहे, निमसंघराज्य नाही आहे, तर अमेरिकेमध्ये वास्तव संघराज्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी अमेरिकेमध्ये क्वासी फेडरेशन आहे हे विधान चुकीचं आहे. आणि भारतामध्ये रिअल फेडरेशन आहे हे देखील विधान चुकीचं आहे, कारण की भारतामध्ये क्वासी फेडरेशन आहे, रिअल फेडरेशन नाही आहे. रिअल फेडरेशन हे अमेरिकेमध्ये आहे. आणि म्हणून क हे ड हे दोन्ही विधाने सत्य नाहीत. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 क आणि ड, की क आणि ड हे दोन्ही विधाने सत्य नाहीत. कशा पद्धतीने पहा, अमेरिकेचे संघराज्य हे वास्तव संघराज्य आहे, रिअल फेडरेशन आहे, त्यामुळे अमेरिकेत संघाची आणि घटक राज्यांची स्वतंत्र अशी वेगवेगळी राज्यघटना आहे. अमेरिकेमध्ये रिअल फेडरेशन आहे, वास्तव संघराज्य आहे. का तर तिथं अमेरिकेच्या अंतर्गत संघ आणि घटक राज्यांची स्वतंत्र अशी वेगवेगळी राज्यघटना आहे, म्हणजेच अमेरिकेत दुहेरी राज्यघटना हे वैशिष्ट्य स्वीकारले गेलेलं आहे. मात्र भारतात कॅनडाप्रमाणे निमसंघराज्य स्वीकारलेलं आहे, क्वासी फेडरेशन स्वीकारलं गेलेलं आहे. भारतीय घटनेने एकच राज्यघटना हे वैशिष्ट्य स्वीकारले असल्याने भारतात संघ आणि घटक राज्यांची मिळून एकच राज्यघटना आहे, आणि म्हणूनच भारताच्या संघराज्य प्रणालीला क्वासी फेडरेशन असं म्हटलं जातं. तर या अर्थाने विचार केला तर रिअल फेडरेशन कोणाला म्हटलं जातं आणि क्वासी फेडरेशन कोणाला म्हटलं जातं हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. रिअल फेडरेशनचं उदाहरण आपल्याला सांगता येईल अमेरिकेच्या स्तरावर, आणि क्वासी फेडरेशन हे भारताच्या संघराज्याला संबोधलं जातं, कारण की भारतीय संघराज्य हे कॅनडाप्रमाणे स्वीकारलं गेलेलं आहे. तर या सर्व अर्थाने या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क आणि ड हे विधाने सत्य नाहीत. तर मित्रांनो, या पॉलिटी टेस्ट पेपर 7 मध्ये आपण अशा प्रकारचे हे सबंध 20 प्रश्न जे काय ते दिलेले होते, आणि त्याचा डिस्कशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. अशाच प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं डिस्कशन आगामी कालखंडात सुद्धा आपण या ठिकाणी टेस्ट पेपरच्या माध्यमातून, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घडवून आणूया. आणि आगामी कालखंडात सुद्धा पॉलिटी टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट पेपर 8, 9, 10 असे 3 टेस्ट पेपर जे काय ते आपले होतील. आणि याचा अर्थ असा नाही की या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या बाबतीतची ही जी काही डिस्कशनची जी प्रोसेस आहे ती इथंच आपली थांबणार अशातला भाग नाही आहे. तर आगामी कालखंडात सुद्धा आपण संभाव्य प्रश्नोत्तर सिरीज जी काय ती आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा गट ग ब आणि गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेतून आपली ही जी काही डिस्कशन सिरीज आहे ती पुढे कंटिन्यू राहणार आहे. तर पॉलिटी टेस्ट सिरीजच्या अंतर्गत पॉलिटी टेस्ट पेपर 7च्या बाबतीतची ही जी काही डिस्कशन आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारण घडून आणलं आहे. तर या व्हिडिओवर सुद्धा आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा देखील व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि त्याचबरोबर जाताना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा अधिकाधिक पद्धतीने शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आज इथे आपण थांबूयात. धन्यवाद.